अर्थसंकेत प्रस्तुत लक्ष्मीचा सन्मान करणारा एकमेव सोहळा अर्थसाक्षर पुरस्कार 2014 प्रवास प्रेरणेचा मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर। उपमुख्य प्रायोजक आहेत मनीलाइन सोल्युशन्स। सहप्रायोजक आहेत जनकल्याण सहकारी बँक आणि सहाय्य दिला आहे ग्लोबल ट्रेडिंग इन्स्टिट्यूटने। अर्थसंकेत हे मराठीचा पहिलं आणि एकमेव अर्थविषयक ऑनलाईन वर्तमानपत्र आहे। मराठी माणसांमध्ये आर्थिक साक्षरतेचा प्रसार व्हावा व मराठी माणसांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने हे वर्तमानपत्र सुरू करण्यात आले आहे। जवळपास 5 वर्षापूर्वी मराठी स्टॉक मार्केटची निर्मिती करण्यात आली व काळाची गरज म्हणून अर्थसंकेत वर्तमानपत्राची सुरुवात करण्यात आली। आज जवळपास 3 लाख लोकांपर्यंत अर्थसंकेत पोहोचत आहे। ज्येष्ठ अर्थतज्ञ श्री चंद्रशेखर टिळक यांनी आपले विविध लेख अर्थसंकेतसाठी उपलब्ध करून दिले आहेत। त्याचप्रमाणे इतर विविध तज्ञ व यशस्वी उद्योजकांचे लेख व मार्गदर्शन लवकरच उपलब्ध होणार आहे। शेअर मार्केट बद्दल योग्य माहिती मराठी माणसांमध्ये पोहोचावी म्हणून भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे या पुस्तकाचे प्रकाशन एप्रिल 2013 मध्ये ज्येष्ठ संबोधनतज्ञ श्री मनोहर नाईक सर यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर 3 महिन्यातच ट्रेडिंगची 18 प्रभावी सूत्रे या डीव्हीडीचे प्रकाशन रूरल रिलेशनचे श्री प्रदीप लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले। 3 ऑगस्ट 2013 रोजी अर्थसाक्षर पुरस्कार प्रवास प्रेरणेचा या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। हे आपलं दुसरं वर्ष आहे। 12 एप्रिल 2014 रोजी मुंबई सीएसटी महानगरपालिका मुख्यालयाजवळ अर्थवेध आर्थिक स्वराज्याची मुहूर्तमेढ या आर्थिक साक्षरता कार्यक्रमाचा पहिला कार्यक्रम करण्यात आला। कार्यक्रमात श्री प्रदीप लोखंडे, श्री प्रभाकर लोके महाराष्ट्र पोलीस आर्थिक गुन्हे विभाग, श्री सुभाष दळवी मुंबई महानगरपालिका विशेष कार्य अधिकारी यांनी मार्गदर्शन केले। 28 जुलै 2014 रोजी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स येथे सॅटर्डे क्लबचे संस्थापक श्री माधवराव भिडे, एनएसडीएचे उपाध्यक्ष श्री मनोज साठे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री शंतनू भटकमकर, ज्येष्ठ अर्थतज्ञ श्री अभिजित फडणीस यांच्या उपस्थितीत अर्थसंकेत वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले। गेल्या 4 महिन्यात अर्थसंकेत वेबसाईटला भेट देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून दर महिन्याला जवळपास 2 लाख लोकांपर्यंत ही संख्या आता पोहोचलेली आहे। 20 ऑक्टोबर 2014 रोजी मराठी उद्योजकांची दिवाळी पहाट हा कार्यक्रम ठाणे येथे करण्यात आला। यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, सॅटर्डे क्लब, ग्लोबल ट्रस्ट, मराठी बिझनेस क्लब, बोल्ड बिझनेस क्लब व राष्ट्रीय लघु उद्योग संस्था भारत सरकार यांना पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आणण्याचा मान अर्थसंकेतला जातो। कार्यक्रमाचे उद्दिष्ट जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना एकत्र आणणे व मराठी उद्योजकांना उपलब्ध विविध व्यावसायिक मदत यांची माहिती व्हावी हा होता। 15 डिसेंबर 2014 रोजी राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सांगली येथे आर्थिक क्षेत्रातील विविध रोजगार व स्वयंरोजगार संधी या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली। जानेवारी महिन्यात राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सांगली येथे शिक्षक व विद्यार्थी सर्वांसाठी अर्थवेध आर्थिक साक्षरता कार्यक्रमाचे एकूण 9 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। तसेच तेथील विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत। यापुढील वाटचाल म्हणजे येत्या काही महिन्यातच अर्थसंकेत वर्तमानपत्र छापील स्वरूपात घराघरात पोहोचणार आहे व मराठीतले पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय वृत्तवाहिनी म्हणजेच बिझनेस न्यूज चॅनल ऑनलाईन लवकर सुरू करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे वर्तमानपत्र व न्यूज चॅनल दोन्ही अँड्रॉइड ऍप वरती उपलब्ध असणार आहेत। पुढील वर्षभरात 50 मराठी अब्जाधीशांची यादी अर्थसंकेतद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या सर्वांची विविध प्रकारची मदत अपेक्षित आहे। अर्थसंकेतद्वारे आर्थिक सेवा एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी अर्थसंकेत सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहेत। या सेवा केंद्रात विविध गुंतवणूक जसे इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, शेअर्स, रिअल इस्टेट, सोने व इतर कोणतीही गुंतवणूक उपलब्ध करून देण्यात येईल। त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल बनवणे, विविध प्रशिक्षण वर्ग जसे की एनएससी द्वारे आयोजित एनसीएफएम व सेबी आयोजित एनआयएसएम कोर्सेस व इतर शेअर मार्केट कोर्सेस उपलब्ध असतील। त्याचप्रमाणे विविध आर्थिक व व्यावसायिक पुस्तके व सिरीज उपलब्ध असतील। श्री चंद्रशेखर टिळक यांच्या सर्व पुस्तकांचे वितरण अर्थसंकेत सेवा केंद्राद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। एकूण 10 अर्थसंकेत सेवा केंद्र सुरू करण्यात आली असून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या सर्व सेवा केंद्र प्रमुखांची मी ओळख करून देत आहे।
मी विनंती करेन की त्यांना आपण मानपत्र द्यावं. प्रतीक लोखंडे सरांना विनंती करतो की त्यांनी मानपत्र द्यावे. श्री सचिन टेमकर, सांताक्रूज पूर्व. मी श्री शंतनू भडकमकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांना मानपत्र द्यावे. श्री संजय राणे, सीवूड्स पश्चिम. मी छबिराज राणे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांना मानपत्र द्यावे. श्री पंकज गडकरी, श्रीरंग सोसायटी ठाणे पश्चिम. सरांना विनंती करतो. श्री संतोष हरवणकर, कल्याण पश्चिम. भडकमकर सरांना विनंती करतो की त्यांनी मानपत्र द्यावे. श्री कुणाल हरळकर, मुलुंड पूर्व. छबिराज राणे सरांना विनंती करतो. श्री के पराडकर, भांडूप पूर्व. प्रदीप लोखंडे सरांना विनंती करतो. श्री मंगेश कामतेकर, मी भडकमकर सरांना विनंती करतो. अर्थसंकेत मराठी पाऊल आर्थिक उन्नतीकडे. अर्थसंकेत सेवा केंद्र, सर्व आर्थिक सेवा एका छताखाली. केंद्र प्रमुख श्री मंगेश कामतेकर, गोरेगाव पूर्व. धन्यवाद. 350 ठिकाणी 350 तालुक्यांमध्ये चालू करणार आहोत. आज इथे 10 जणांना देऊन हा कार्यक्रम, ही जी सेवा केंद्र ती सुरू करण्यात आलेली आहे. ज्या कुठल्याही तुम्हाला आर्थिक सेवा पाहिजे असतील त्या सर्व या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. तर तुम्ही सर्व नक्की त्याचा लाभ घ्यावा.